स्वामी समर्थ. कशा आहेत सगळे मंडळी? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय, हे असं कुणी पोहे खाल्लेत का कधी? आमच्या काय घरात वेगळंच काहीतरी चाललेलं असते. आणि हे पोहे कशात बनवलेले आहेत, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हे पोहे खूप छान टेस्टी लागते. हे बघू शकताय, सकाळचं वातावरण इतकं छान झालेलं आहे, पाऊस येत आहे आणि सुंदर असं हे थंड वातावरण झालेलं आहे. या थंड वातावरणात रोज काहीतरी वेगळं वेगळं गरम गरम असं खावंसं वाटतं. आणि मग काय उशीर आहे का? पोरांनी सांगायचं आणि आईने नाही करायचं असं कधी झालेलं आहे का? कधी पण असं झालेलं नाही. पण माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही. मी काहीतरी सांगितलं आहे आणि माझ्यासाठी कोणी केलं आहे असं आयुष्यात कधी झालेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकताय, खाण्याच्या वस्तू मुलांसाठी जे काही त्यांच्या आवडीच्या केल्या की ते खुश असते. आणि खास म्हणजे हे पोहे माझ्या मुलांच्या आवडीचे. आणि हे वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं, या वातावरणात मग काय गरम गरम खायची इच्छा झाली होती. चला तर हे शेंगा का तळून घेत आहे, तर मुलांना माझ्या पोहे करून घालायचे आहेत. हे आगळे वेगळे पोहे तुम्ही पण कधी ट्राय केले का? तुम्ही पण ट्राय करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. माझ्या तर मुलांना आणि ह्यावेळेस साहेबांना पण खाऊ घातले तर सगळ्यांना आवडलेलं आहे. फक्त पोह्यांमध्ये त्यांना शेंगदाणे नको असतात. कुठल्याच ह्याच्यात शेंगदाणे नको आहेत. शेंगदाण्याचं कूट चालतं पण शेंगदाणे अख्खे चालत नाही. मग काय माझ्यासाठी हे असं जुगाड केलं मी. शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेतले आणि काढून बाजूला पाणी मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि मग इथं काय जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर कढीपत्ता टाकला, थोडेसे फुटाण्याचे डाळे टाकले. फुटाण्याची डाळीची काय ॲलर्जी नाही आहे, पण ते जास्त नको असते, थोडेसेच हवे असतात. पण आमच्या साहेबांना जास्त खायचे होते. मग कढीपत्ता टाकला आणि फुटाण्याचे डाळे टाकले. लगेच कांदा टाकून घेतला. कांदा उभा कापा किंवा बारीक चिरून कापा, कसाही चालतो. मी इथं उभा कांदा कापून घेतलेला आहे, कारण पोह्याला मला ह्या पद्धतीचे जे पोहे करायचे होते यासाठी उभा कांदा खूप छान लागतो, म्हणून असा उभा कांदा कापून घेतलेला आहे पातळ. आणि त्यामध्ये लगेचच कांदा टाकल्या पोहे टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं की टमाटे पटकन मॅश व्हावं. तर पोह्यामध्ये टमॅटो आणि लाल तिखट घालून पोहे कधी खाल्लेत का तुम्ही? तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मी इथं 1.5 चमचा लाल चटणी टाकलेली आहे आणि हळद पण टाकलेली आहे. आता हे छान मसाला परतून घ्यायचं आहे कांदा टमॅटोमध्ये. आणि लगेच आपण जे पोहे भिजत घातले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. असं काहीतरी वेगळे पोहे करून खावा, खूप छान लागतं. ह्या थंडीच्या वातावरणात, या पावसाळी वातावरणात वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपी करून खाऊ घालायला मला खूप आवडतं. आणि साहेबांना करून घातलं आज. वेळ होता थोडासा, म्हटलं चला लवकर काहीतरी करून घालावं. आणि मग काय वरून कोथिंबीर घातली, थोडेसे हे साखर पण घातली चवीपुरती. थोडीशी साखर टाका तुम्ही, साखरेने थोडं वेगळं चव येतं. आणि मग असं चांगलं एकजीव करून घ्या. आणि हे बघा पोहे कसे झालेले आहेत. अहो खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून तर बघा नक्कीच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.